आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघातूनच एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांनी बंडखोरी केली आहे। ज्ञानेश्वर पाटील यांनी बुलढाण्यामधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे आता नरेंद्र खेडेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतानाच ज्ञानेश्वर पाटील यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश सोळंकी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, काँग्रेसमधून बंडखोरी झाल्याचं दिसतंय। ज्ञानेश्वर पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। नक्कीच सागर, आज जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर यांनी आज आपला महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मात्र त्याच नंतर थोड्या वेळामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ज्ञानेश्वर पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मैत्रीपूर्ण लढत असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। एकदा पाहिलं तर गेल्या 4 दिवसापूर्वी सुद्धा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा काँग्रेसचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे नरेंद्र यांच्या विरोधामध्ये दंड पुकारला होता। मात्र त्यांचा दंड सध्या शांत करण्यात यशस्वी झालेला आहे महाविकास आघाडी। तर आता ज्ञानेश्वर पाटील यांनी सुद्धा आव्हान दिलेलं आहे। त्यांनी अर्ज भरला आणि नरेंद्र खेडेकरांसमोर सध्या पक्ष आहे आणि महाविकास आघाडी यांच्याकडून सध्या आव्हान मिळते। नक्कीच गणेश, त्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांचा उमेदवारी अर्ज कायम राहतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।